7-8 दिवस झालेले आहेत आणि अहो माझ्या मागे लागत होते की ते तेल बनव म्हणून. आता 7-8 दिवस झालं संपून कधी बनवणार आहे. म्हणलं चला आता मी हे तेल बनवते त्यांच्यासाठी. तर नमस्कार मंडळी, मी वर्षा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आता जे माझे व्हिडिओ पहिल्यापासून बघतात ना त्यांना माहीतच असेल की पार्लरवालीने ना माझा कट एवढाच केला होता आणि तेव्हापासून बघा माझे केस किती वाढलेले आहेत. फक्त ह्या तेलामुळे. घरगुती तेल आहे आणि घरी साहित्य अवेलेबल आहे, तुम्हाला बाहेर जाऊन जास्त काय आणायची गरज नाही. फक्त तुमच्याकडे म्हणजे जे नारळाचं तेल आहे ना, डेली यूज तुम्ही जे करता तेच पाहिजे. आणि काही साहित्य मी तुम्हाला दाखवणार आहे, एकदम व्यवस्थित तुम्हाला सांगते. त्या पद्धतीने जरी तुम्ही तेल बनवलं ना तर तुमचे केस गळणार नाहीत, केसामध्ये कोंडा पण राहणार नाहीत. जे केस पांढरे होतात ना ते पण तुमचे हळूहळू कमी होतील. इतकं छान तेल आहे. आता तुम्ही जर जे आता तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये किती सारे ब्रँड निघालेले आहेत, खूप वेगवेगळे तेल निघालेले आहेत. पण एवढी जरी बॉटल घ्यायची म्हणलं ना 600-700 किंमत आहे. मग घरच्या घरी बनवायला काय हरकत आहे. त्याच्यापेक्षा चांगलं तेल आपल्या डोळ्याच्या पुढेच साहित्य सगळं टाकणार आहेत आपण व्यवस्थित. मग चला बनवू, तुम्हीही बनवा आणि त्याचा रिझल्ट नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण की मला माहिती आहे मी खूप वर्षापासून हे तेल वापरत आहे. आता तुम्ही म्हणाल की तुला कसं माहीत. मी जिथे शिकत होते ना, माझ्या रूममेट म्हणजे माझी जी रूममेट आहे ना ती BMS करत होती आणि तिचीच आई अशी तेल बनवून विकत होती. त्याच्यामुळे तिच्याकडून ही मला रेमेडी मिळालेली आहे आणि तेव्हापासून मी खरंच वापरते ना, केस अजिबात गळत नाहीत. चला आता वेळ न वाया घालवता काय काय साहित्य आहे आणि कसं कसं तेल बनवायचं ते तुम्हाला मी सांगते. तर सगळ्यात अगोदर आपल्याला घ्यायचं आहे नारळाचं तेल. तर हे मी डीमार्टमधून आणलेलं आहे. तुमच्याकडे जे तेल असेल जे तुम्ही डेली यूज करता तेच तुम्ही इथे तेल घेऊ शकता. तर आता आपल्याला एका पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे घट्ट झालेलं आहे. सगळ्यात अगोदर मी गरम करून घेते आणि मगच काढते, कारण एवढ्या सगळ्या तेलाचं मला तेल बनवायचं आहे. कारण सारखं सारखं ना वेळ भेटत नाही बनवायला, म्हणून 2-3 महिन्यापेक्षा जास्त ह्याचं बनवलं ना ते तेल जातं. त्याच्यासाठी आता हे सगळंच तेल मला काढून घ्यायचं आहे. मी ते तेल खुशूलाही वापरते आणि अहो पण वापरतात आणि मी स्वतःही वापरते. त्याच्यामुळे लहान बाळांसाठी पण तुम्ही वापरू शकता, कारण घरच्या घरी बनवलेलं आहे त्याच्यामुळे. डायरेक्ट कढई ठेवायली होते. अगोदर आपल्याला हे तेल थोडंसं वितळून घ्यायचं आहे. पटपट करायचं ना म्हणून गॅस थोडासा मोठा ठेवलेला आहे मी. थोडं वितळल्यासारखं दिसत तर आहे, पण थोडंसं आणखीन गरम करून घेऊ. आता कढई ठेवते डायरेक्ट. की याच्यामधलं तेल संपतच आलं होतं आणि मी गेले दुसरं तेल घेण्यासाठी. अरे मी गेले दुसरं तेल घेण्यासाठी आणि नंतर खुशूच्या स्पोर्टचा टाईम झाला होता, मग तिकडेच गेले आणि तिकडून यायला उशीर झाला. मग आता हे तेल बनवते, कारण एकदमच मला बनवून ठेवायचं होतं त्याच्यासाठी. आपलं तेल बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं या 3 मी गोष्टी घेतलेल्या आहेत. आता ह्या 3 गोष्टीपासूनच आपलं तेल बनणार नाही. स्टेप बाय स्टेप पुढे पुढे काय टाकायचं हे तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका. जर मी सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही हे तेल बनवलं तर 1च महिन्यामध्ये तुमची केस ना कमरेपर्यंत येतील. तर आता सगळ्यात अगोदर मी काय केलं, 3 चमचे मेथीदाणा घेतला, 3 चमचे जवस आणि 3 चमचे इथे मी घेतलेले आहेत तीळ. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या त्वचेसाठी किंवा आपल्या केसासाठी किती महत्त्वाच्या आहेत हे मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर इथे मी ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. तर चला आता स्टेप बाय स्टेप तेल कसं बनवायचं ते तुम्हाला मी सांगते. इथे ना 600 ml तेल घेतलेलं आहे मी आणि थोडंसं गरम केलेलं आहे.
इथे तुम्ही बघू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे. थोडंसं तेल गरम करायचंच आहे अगोदर आणि मगच ह्या सगळ्या गोष्टी टाकून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतरनं इथे मी घेतलेले आहेत आवळे आणि बारीक बारीक कट करून घेतलेला आहे. आता हे ना 4-5 दिवसापासून आणून ठेवलेले होते म्हणून थोडासा आवळ्याचा कलर चेंज झाला होता, तरीही चालतं. त्याच्यानंतरनं इथे मी घेतलेली आहे कोरफड आणि बारीक कट करून घेतलेले आहे. इथे ना मी जास्वंदीची पानं घेतलेली आहेत कारण माझ्याकडे ना जास्वंदीची फुलं नव्हते त्याच्यासाठी. जर तुमच्याकडे जास्वंदीची फुलं असतील तर जास्वंदीची फुलं त्याचबरोबर पानं घ्यायची आहेत. जास्वंद कोणतीही असली तरी चालते, पांढरी पिवळी कोणतीही चालते, तसं काही नाही. आता तुम्हाला तर माहितीच आहे की आवळा किती महत्त्वाचा आहे. आवळ्यामुळे ना आपल्या केसांना शाईन येते, त्याचबरोबर केसांची वाढ लवकरात लवकर होते, खूप लवकर ग्रोथ होते आणि शाईनही येते. त्याचबरोबर ॲलोवेरा तर तुम्हाला माहिती आहे की आपले केसांना शाईन येते, त्याचबरोबर केसाची वाढ होते आणि जास्वंदीमुळे पण तेच सेम केसाची वाढ खूप लवकर होते. आता हे सगळं जर एकत्र टाकलं तर तुम्ही विचार करा की आपल्या केसाची वाढ किती होते. तर इथे मी 6 आवळे कट करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर 3 कोरफडीची पानं घेतलेले आहेत आणि खूप सारे इथे जास्वंदीची पानं घेतलेली आहेत. हे सर्व एकत्रच टाकून घ्यायचं, ज्याच्यामुळे ना याचे सगळे गुणधर्म तेलामध्ये व्यवस्थित उतरले जातात आणि हे सर्व व्यवस्थित तेलामध्ये ना तळलं जातं. त्याच्यासाठी इथे मी सगळंच टाकून घेत आहे. आता याच्या पुढे काय टाकायचं ते तुम्हाला सांग. इथे मी घेतलेला आहे कडुलिंबाचा पाला आणि त्याचबरोबर कढीपत्ता. कढीपत्ता नाही ते मी धुवून घेणार आहे, थोडी याच्यावरती धूळ बसलेली आहे त्याच्यामुळे. आणि कडुलिंबाच्या पाल्यामुळे काय होतं की कोंडा होत नाही आणि कोंडा झाल्यानंतर ना आपण जे केस खाजवतो ना तो कोणताच प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळे इथे मी कडुलिंबाचा पाला घेतलेला आहे. सगळ्यात लास्ट आपल्याला 2 गोष्टी टाकायच्या आहेत, ते मी तुमच्याबरोबर नंतरनं शेअर करते. चला आता हा पाला धुवून घेऊ आणि कढीपत्ता टाकून घेऊ. ते तर कडुलिंबाचा पाला टाकून घेऊ. त्याचबरोबर कढीपत्ताही टाकून घ्यायचा आहे. आता हे सगळं तेलामध्ये छान शिजल्यानंतरच शेवटच्या 2 गोष्टी आपण टाकणार आहेत. आणखीन एक याच्यामध्ये मी टाकत आहे लवंग. त्याच्यामुळे आपल्या केसाचा ना कलर छान राहतो आणि जे मेहंदी लावतात ना मेहंदीचाही कलर टिकून राहतो या लवंगामुळे. आणि आणखीन शेवटला 2 गोष्टी टाकायच्या आहेत, त्याच्यामुळे ना तुमची केस एकदम फास्ट वाढतात. 1 महिन्यातच ना कमरेपर्यंत तुमची केस येतील. कारण तुम्ही बघू शकता इतक्या कटपासून इतके केस वाढले फक्त ह्याच गोष्टीमुळे आणि केसही गळायचे थांबलेत माझे. तर आता हे ना टाकून घेऊ. इथे ना सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवरतीच ना या तेलाचा कलर बदलेपर्यंत हे सगळं शिजवून घ्यायचं आहे, तरच आपलं तेल ना व्यवस्थित होतं. आता इथे तुम्ही बघू शकता की तेलाचा कलर जो नॅचरल तेलाचा कलर असतो ना तसाच आहे. हे सगळं व्यवस्थित छान शिजवून घ्यायचं, तरच आपल्या तेलाचा कलर बदलेल. आता मी तुम्हाला पुढे सांगते की कधी गॅस बंद करायचा आहे. तर इथे सर्व व्यवस्थित मिक्स करून तळून घेत आहे. इथे तुम्ही बघू शकता की आपल्या तेलाचा कलर ना चेंज झालेला आहे आणि बारीक गॅसवरती ना अर्धा तास हे छान मी सगळं शिजवून घेतलेलं आहे तेलामध्ये. तर आता सगळ्यात शेवटी जी गोष्ट टाकायची आहे ना ती तुम्हाला मी दाखवते. आता आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचा आहे हा कापूर. आता तुमच्याकडे कोणता कापूर आहे ना कोणत्याही कंपनीचा चालतो, पण माझ्याकडे भीमसेनी कापूर आहे तो मी टाकते. आता तुम्ही ते क्रश करूनही टाकू शकता किंवा डायरेक्टही टाकू शकता, काहीच हरकत नाही. तेलामध्ये गेल्यानंतर ना कापूर विरघळतोच. याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, जो केसामध्ये कोंडा होतो आणि त्याच्यामुळे आपली स्किन जी खाजवली जाते ना ती अजिबात खाजवत नाही. एकदम स्किन छान राहते आणि तुमची केस गळणं बंद होतं. कोंडा झाल्यामुळे सारखं स्किन खाजवल्यामुळे केस गळती जास्त होतं, त्याच्यामुळे तुमची केस गळणार नाहीत आणि केसाची वाढही छान होईल. आता सगळ्यात शेवटी तर आता हे तेल जे बनलेलं आहे ना ते काय करायचं, एका बॉटलमध्ये वगैरे भरून ठेवायचं. जेव्हा केव्हा तुम्ही केसाला तेल लावचाल ना त्यावेळेस विटॅमिन ई ची कॅप्सूल मिळते बघा,
कुठल्याही मेडिकलमध्ये अवेलेबल आहे विटॅमिन ईची गोळी। तर काय करायचं, एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये विटॅमिन ईची गोळी पिळायची आणि मगच केसांना लावायची। बघा तुमची केस किती छान सिल्की होतात आणि शाईनही करतात। तर त्याच्यामुळे ना अशा पद्धतीने तेल बनवा, विटॅमिन ईची गोळी त्याच्यामध्ये टाका, केसांना लावा आणि एकच महिन्यामध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट जाणवेल। खरंच जर तुमचं टक्कलही पडलेला असेल ना, काही जणांचं टक्कल पडलेलं असतं, त्याच्यावरतीही तुम्ही जर हे तेल व्यवस्थित संध्याकाळी छान लावून मसाज केलात ना, 1 महिन्यामध्येच त्याचा छान असा रिझल्ट दिसेल। तर आता अर्धा तासाच्या वर झालेला आहे, बारीक गॅसवरती हे छान तळून घेतलेलं आहे। तर गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यावरती बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने तेल बनवून पहा आणि मगच येऊन कमेंट करा। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। चला इथेच एंड करते, बाय।